निवडणुकीच्या धामधुमीत आज प्रभाग क्रमांक 18 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ केला आहे। पंचक येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात नारळ वाढवून आणि दर्शनासाठी गर्दी करत उमेदवारांनी आज प्रचाराचे रणशिंग फुंकले। यावेळी उमटलेला जनसागर आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारी ही सुरुवात ठरली आहे। आज सकाळीच पंचक परिसरातील वातावरण भक्तिमय आणि तितकेच उत्साहवर्धक झाले होते। हनुमान मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती। आधी देवदर्शन मग जनदर्शन या उक्तीप्रमाणे उमेदवारांनी केवळ हनुमान मंदिरच नव्हे तर प्रभागातील शनी मंदिर, महादेव मंदिर, सरस्वती मंदिर आणि सप्तशृंगी माता मंदिरात जाऊन नतमस्तक होत आशीर्वाद घेतले। मंदिराच्या घंटानादासोबतच विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजयप्पा करंजकर व सूर्यकांतप्पा लवटे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 च्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने होतोय। तिकडे युतांतर वगैरे ते बोलणं चाललंय, परंतु असो, हा शिवसेनेचा प्रभाग आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी शिवसेनेचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि 100% विजय हा आपलाच असणार आहे। आणि त्यांना सगळ्यांना विजयी करण्यासाठी आपण येणारे 15 दिवस अहोरात्र मेहनत घ्यावी अशी मी लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्वजण काम करतो आहोत। निश्चितपणे तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्राला उभं करताना 2.5-3 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नांनी अहोरात्र झटणारा हा माणूस, त्यांच्या अथक प्रयत्नांनी हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होतोय आणि त्यांना साथ देणं खऱ्या अर्थानं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। म्हणून शिवसेनेचे 18 नंबर प्रभागातील सर्वचे सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून आणावे अशी विनंती मी तुम्हाला करतो आणि 100% निवडून येतील ही मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। उमेदवारांनी थेट मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला। गेल्या 5 वर्षात केलेली विकास कामे हाच आमचा आरसा आहे आणि याच कामाच्या बळावर मतदार आम्हाला पुन्हा भरभरून आशीर्वाद देतील असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। केवळ आश्वासने नव्हे तर केलेल्या कामाचा हिशोब घेऊन उमेदवार मतदारांच्या दारात गेल्याचे सकारात्मक चित्र येथे दिसून आले। प्रचारादरम्यान सर्वात लक्षवेधी आणि भावुक क्षण ठरला तो महिलांच्या प्रतिसादाचा। प्रभागातील लाडके आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक सुनील कारभारी बोराडे, संजय निंबाजी पवार, सुनीता सागर भोजने व शीतल शिवाजी ताकाटे अशा चंद्रकांत पवार, कोमल जाधव या सर्व इच्छुक उमेदवारांचे महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले। यावेळी विजय तुमचाच होणार असा आशीर्वाद देत अनेक माता भगिनींनी त्यांना पाठिंबा दर्शविला। प्रभाग क्रमांक 18 पंचक परिसर या परिसराचे ग्रामदैवत श्रीराम भक्त हनुमान रायाचे आचरणी श्रीफळ वाहून प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या प्रसंगी परिसरातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। आमच्यावर त्यांनी जे प्रेम दाखवलं हे प्रेम असंच कायम आमच्यावर राहावं अशी मी राम भक्त हनुमान रायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा प्रचंड मताने शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी आपण सर्वांनी विजय करावं असं आवाहन मी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि आता हा सर्व आमच्या इच्छुक उमेदवारांचा सर्व प्रवास प्रचाराचा आजपासून सुरू झालेला आहे। आपण आमच्या सर्वांचे स्वागत करावं अशी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुनीता सागर भोजने प्रभाग क्रमांक 18 मधून जनरल महिला उमेदवारी करत आहे। आमच्या सर्व पॅनलला तुम्ही सर्व नागरिकांनी, माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांनी प्रचंड मतांनी विजय करावे अशी मी आशा बाळगते। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचा पूर्ण पॅनल प्रचंड मतांनी विजय होईल अशी निश्चितच माझी खात्री आहे। जय महाराष्ट्र। ताकाटे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढत आहे। आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी आणि आमच्या पूर्ण पॅनलला निवडून आणावं ही सगळ्यांना नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।
महिलांची ही गर्दी आणि त्यांनी व्यक्त केलेला विश्वास हीच उमेदवाराच्या कामाची पावती असल्याचे बोलले जात आहे. या प्रचार शुभारंभ प्रसंगी ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागाच्या कोनाकोपऱ्यात आता केवळ या धडाकेबाज शुभारंभाची चर्चा रंगली आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.